तर राम राम मित्रांनो, आज आपल्याला अशा ठिकाणी जायचं होतं ना, तर आपला खूप दिवसापासून प्लॅन होता जायचं. तर कुठं जायचं तुम्हाला सांगतो पुढं पहा. तर आम्ही निघालो होतो, तर आपल्याबरोबर आमन आणि विशाल पण होता. रस्त्याने जाताना आम्हाला पाऊस लागला, तर आम्ही एका ठिकाणी थांबून घेतलं. म्हणलं 5 मिनिटं थांबलेलं बरं. तर आपला रोहित आणि शिवम म्हणत होता जायचं तर पावसामध्येच जायचं आपल्याला. तर काय आम्ही निघालोच, तर मग चालू पावसामध्ये. या दौलताबादच्या घाटामध्ये एवढी गर्दी होती, आम्हाला निघायला अर्धा तास तरी लागला. तर मित्रांनो, मी आणि आमचे मित्र आम्ही आलो होतो म्हैसमाळला. तर आपल्या मित्रांना म्हणलो थांबा पहिला आपला एक शूट काढून घेऊ, मग आपण पुढे जाऊ म्हणलं. तर आपले मित्र म्हणे महाराज आपला एक व्हिडिओ काढा म्हणलं. तुमचा नाही, आपण सेल्फी व्हिडिओ काढू म्हणलं. कितना सुंदर जंगल है. तर आपला आमन म्हणे महाराज माझ्याकडे फोन द्या, मी तुमचा एक शूट काढतो. तर इकडं म्हैसमाळलाच एक पाण्याचं मोठं तळ होतं मित्र म्हणे आपल्याला तिथं फोटो काढायचे म्हणलं. मी इकडं माझा मिनी ब्लॉग काढत होतो आणि पोरं इकडे शूट करीत होते भाऊ. मग काय तिथं फोटो बिटो काढले, 4 वाजेपर्यंत थांबलो. मग निघलो मग आम्ही घरी. घरी येताना असा अवतार होईल होता ना आपला, कारण आपण तिथं चालू पावसातच उड्या आणल्या होत्या. डोंगलाच्या ठिकाणी गेलाय का? डोंगलाच्या ठिकाणी डोंगर असतो मोठा. घरी येताना पण काय येतं, पण फुल ट्रॅफिक झाली होती घाटामध्ये. ट्रॅफिक जाम होती, तर आपले मित्र पुढे येऊन थांबले होते भाऊ. येता वेळेस काय भाऊ आमच्या गाडीच पेट्रोलच संपलं होतं. मग काय रोहित ना आणली हो पाहिलं. फाट्यावर मस्त येतात, एक कप चहा मारून घेतली म्हणलं. सगळ्या मित्राला पाहिजे आपण चहा. व्हिडिओ आवडला असेल तुमच्या भावाला फॉलो करून घ्या, कमेंटमध्ये नक्की सांगा.